हाय, साधी सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी मका, पालक, मटार आणि पनीर. आगळी वेगळी रेसिपी आहे ना. तर चला मी तुम्हाला करता करता साहित्य सांगते. पालक आपण जसं पालक पनीरला बॉईल करतो ना तसंच करून घेऊयात. इकडे तव्यावर आपल्याला कांदा, आलं आणि लसूण आणि काजू, 5-6 काजू भाजून घ्यायचे छान. काय आहे ना, माझ्या मुलाला पालकमध्ये पनीर आवडते आणि माझ्या मिस्टरांना आवडते मका. तर मी ते दोन्ही मिक्स केली भाजी. खूप चविष्ट होते. तुम्ही करून बघा. याला छान भाजून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये मिरच्या पण ॲड करूयात. आता आपल्याला याच तव्यावर आपल्याला टोमॅटो पण ॲड करायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं पण टाकलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पालक बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला बारीक करून घेऊयात. आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता आपल्याला पनीर पहिले आपण फ्राय करून घेऊयात. त्याच कढईमध्ये जिरे टाकायचे आणि जो मसाला आपण मिक्सरमधून काढला आहे ना तो टाकूयात. पनीर थोडं लागलं होतं ना खाली. तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि हळद हे कढईमध्ये टाकून घेऊयात. आणि याच्यामध्ये आपल्याला मका आणि मटार हे दोन्ही पण टाकायचं आहे, कारण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर त्याला छान मसाला लागतो. हे थोड्या वेळ होऊ द्यायचं आणि नंतर पालक टाकायचा. मका आहे ना मी थोडा बॉईल करून घेतला आहे. 3-4 मिनटं बॉईल करून घ्यायचा आणि मग टाकायचा त्याच्यामध्ये. पनीर लगेच नाही टाकायचं. पनीर पहिले पालक आणि हे सगळं थोडं होऊ द्यायचं 5-10 मिनटं आणि नंतर टाकायचा. छान याला एकजीव करून शिजू द्यायचं. एक वाफ काढून घ्यायची छान. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. आणि याच्यावर झाकण ठेवून याला होऊ देऊयात. बघा 5-7 मिनटं होऊ दिले चांगलं. आता नंतर याच्यामध्ये आपण पनीर टाकूयात. याला छान मिक्स करून घेऊयात. पुन्हा झाकण ठेवून 2-3 मिनटं होऊ देऊयात. भाजीमध्ये मी दुधाची साय पण टाकली आहे. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.